दरम्यान रात्री उशिरा महिला डॉक्टरवरती अंत्यसंस्कार करण्यात आले। मयत डॉक्टर ही मूळची बीड मधली आहे। वडवणी तालुक्यात कवडगाव या ठिकाणची ती रहिवाशी होती। रात्री उशिरा फलटणवरून मूळ गावी पार्थिव नेण्यात आलं आणि यावेळेला गावातील लोकांनी प्रचंड गर्दीही केली। तरुणीचं पार्थिव गावात पोहोचताच नातेवाईकांनी आक्रोश केला। अंत्यसंस्काराच्या वेळी नातेवाईकांसह ग्रामस्थांचीही तिथे उपस्थिती होती आणि संपूर्ण गावावर यावेळेला शोककळा पसरली होती। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून। राहुल, एकीकडे या मुलीने लिहिलेलं पत्र समोर येत आहे आणि या पत्रात खासदारांचा उल्लेख आहे। नेमके हे खासदार कोण, त्यांचा पीए कोण आणि कोणत्या प्रकरणात अशा पद्धतीने दबाव होता? ते नाही सांगता येणार प्रज्ञा। ही जी नवी ट्रिक आहे ना की आपण स्वतः थेट फोन नाही करायचा, आपला पीए तिथे पाठवायचा आणि पीएच्या फोनवरती फोन करायचा। या प्रकरणामध्ये असंच झालं। हे जे 4 पानाचं पत्र आहे त्यातल्या पहिल्या पानावरती संपदानी लिहिले की सन्माननीय खासदारचे 2 पीए आले। त्यांनी सांगितलं संपदाला की खासदार बोलणार आहेत आणि मग खासदारांनी पीएच्या फोनवरती संपदाला सांगितलं आणि तिथे एक वाक्य फार महत्त्वाचं आहे। खासदार असं म्हणाले की संपदा, पोलिसाचं तुझ्याबद्दलचं असं मत आहे की तू बीडची आहेस म्हणून गुन्हेगारांना फिटनेस प्रमाणपत्र देत नाहीत। आता हे फार अनाकलनीय आहे की लोकप्रतिनिधीचा काय संबंध आहे की एखाद्या डॉक्टरला जाऊन सांगणं की तू बीडची आहेस आणि तिथली गुन्हेगाराची पार्श्वभूमी एवढी मोठी आहे म्हणून। आता मला जी माहिती मिळाली त्याप्रमाणे एक शब्द महाराष्ट्राने नीट लक्षात ठेवा प्रज्ञा, होमिसाइड। एक प्रकरण असं आहे की ज्याच्यामध्ये खून घडलेला आहे। त्या खुनामध्ये डॉक्टर संपदानं हे प्रकरण मला संशयास्पद वाटतंय आणि म्हणून ते होमिसाइड आहे असं लिहिलं। आता ते होमिसाइड कुणाला तरी बदलून हवं होतं, त्यांना त्यांचा अनुकूल अहवाल हवा होता असं म्हणतात आणि त्याला तिने नकार दिला आणि त्याच्यातनं हे सगळं प्रकरण घडलं। ज्या बनकरला आता अटक झाली तो काय करायचा, तर ज्या ठिकाणी डॉक्टरांची खुर्ची आहे तिथे येऊन बसायचा आणि डॉक्टरांना आरेरावीची भाषा वापरायचा। आता मला संशय असा आहे की या बनकरला जी आता अटक झाली आहे हा तोच बनकर आहे का की ज्यांनी संपदानं ते चौथ्या जे 4 पानं लिहिलेत त्यातल्या शेवटच्या पानावरती जे शब्द लिहिलेत की अधिकाऱ्यांनी डॉक्टरांच्या किंवा कुठल्याही अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये लक्ष घालू नये, असं म्हणू नये की तू बीडची आहेस, ते मुंडे गुन्हेगार आहेत, त्या बीडमध्ये काय चाललंय बघ। तर हा तो बनकर आहे का की ज्यांनी अशा पद्धतीचे शब्द संपदाला वापरले आणि ज्यातनं तिला मानसिक धक्का बसला, कारण तिने DYSPला जी तक्रार दिली होती त्या तक्रारीत हे लिहिलं आहे, खुलाशात हे लिहिलेलं आहे। आणि बनकरांच्या बरोबरच काही पोलीस कर्मचारी माझा मानसिक छळ करतायत, खोटं फिटनेस सर्टिफिकेट दे असं म्हणतायत। त्यामुळे बनकरला अटक होणं, तो खासदार कोण आहे हे कळणं हे महाराष्ट्रासाठी फार आवश्यक आहे। अर्थात आता रणजितसिंह मोहिते निंबाळकरांनी असं म्हटलं की सगळ्यांचे कॉल रेकॉर्ड ट्रेस करा, व्हॉट्सअप चॅट चेक करा, पण कुणाचे करायचे कारण त्यात नाव नाही आहे। त्यामुळे हे फार महत्त्वाचं असणार आहे की आज दिवसभरामध्ये तो जो बदोले आहे ज्यांनी आपल्यावरती 4 वेळेला अत्याचार केला, जो परळीचाच रहिवासी आहे, फरार आहे, त्याला अटक होणं। आता बनकरला अटक झाल्यामुळे ते कोण पोलीस होते ते लवकरच कळेल आणि ते खासदार कोण आहे, म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये $1 मिलियन क्वेश्चन म्हणतो तसा आता ह्या संपदा मुंडेंच्या मला हे नाव खरं तर घेत नाही आपण पत्रकार म्हणून, पण आता ते नाव घेणं भाग पडतंय कारण त्या नावाशी निगडीत बऱ्याच गोष्टी आहेत। काल धनंजय मुंडे म्हणाले की या नावाशी निगडीत असलेला सामाजिक जो काही महाराष्ट्रात प्रकार दिसतोय त्यामुळे संपदानं आत्महत्या केली आणि त्याची SIT चौकशी व्हावी। आज दिवसभरामध्ये बऱ्याच महत्त्वाच्या घडामोडी घडतील आणि त्याच्यातनं महाराष्ट्राला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळणं आवश्यक आहे की ते खासदार कोण प्रज्ञा। नक्कीच, आणि त्यामुळेच अर्थात जसं तुम्ही म्हणताय की आता कॉल रेकॉर्ड जे तपासले जातील त्यात मुळात पत्रात केलेल्या तारखेचा उल्लेख, या सगळ्या अनुषंगानं जर त्या काळातले कॉल रेकॉर्ड तपासले गेले तर कदाचित याचा सुद्धा उलगडा होईल। मात्र तो महाराष्ट्रासमोर आणि सगळ्या जनतेसमोर येणंही तितकंच गरजेचं आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल।